यार दिन बाई तुम्ही कुंकू घ्या आरच केली अब सुन घ्या अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या आरच केली अब सुन घ्या आई आलिया आईला चल की दूजा हो आलिया आईला चल की दूजा क्या बात रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरीवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाच्या बाबा रखमा देवी बर सर्व सुखाच्या बाबा रखमा देवी बर विठ्ठल बरवा तुहा माधव जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राजा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम
आवडे देवासी तो प्रकार आवडे देवासी तो प्रकार तो प्रकार आवडे देवासी तो प्रकार आवडे नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नात्रंदिवस गोपी चंदन टीला तुळसी माळ गोपी चंदन टीला नामाचा उच्चार रात्रंदिवस विठ्ठल 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 हरी आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा विठ्ठल 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 विठ्ठल
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा महायोग पिठी तटी भीमरत्यम ब्रह्मपुंडली काय दातुन मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन कतो चावी करू कतो चावी करू होते कृपा कतो चावी करू होते कृपा कतो चावी करू कते चावी कतो चावी करू बाबा जी सद्गुरु दास तुका बाबा जी सद्गुरु दास तुका जन कृपा कते चावी करू बाबा जी सद्गुरु दास तुका बाबा जी सद्गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचा ओढातलं पावन झालो चराचरी ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्कृती आत्मरूपा देवा तुझी गणेश मध्ये वर्गाश मणी निवृत्तीदास स्वभावधारी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाई श्रीकृष्णाय वयं नमः करार बिंदेन पदार बिंदम मुखार बिंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मतिया निसाय प्रेम सहित गति दरू पदारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी में राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास
बरसाने की राधिका नंदग्राम के श्याम, इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घनश्याम, आना सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम, हमारे हरि कीर्तन में प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना, प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना। रजदूली जो मिल जाए, सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए। राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए। आपण सर्व कानादेश आणि आपल्या कानादेशाची खरी श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी। आपल्याला जवळ आहे म्हणून आपण छोटा मोठा कोणताही कार्यक्रम केला की आदिशक्तीची हाजरी असते असं मी धरतो, आणि आदिशक्तीचा आपण आली म्हणून काहीतरी आदर आतिथ्य केलं पाहिजे म्हणून सांगतो। हे यार दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली अब सुन घ्या। अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली अब सुन घ्या। आई आलिया आईला चल की दूजा, हो आलिया आईला चल की दूजा। क्या बात बाई तुमको क्या अरस के लिया बसुन या, अरे दिन बाई तुमको क्या अरस के लिया बसुन या। आई खेलत आलिया आई लगल की दूजा, आई खेलत आलिया आई कुचल की दूजा। आई खेलत आलिया आई कुचल की दूजा, आई खेलत आलिया आई कुचल। आवड देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली आणि बाळापूर नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने सांगताना सुद्धा आनंद वाटतोय। बोलू नका, किम निमित्ताने सांगताना सुद्धा आनंद वाटतोय, कारण निमित्तच नाहीये, फक्त इच्छा झाली म्हणून कीर्तन आहे। विठ्ठल विठ्ठल वाटलं की रविकिरण महाराजांना ऐकायचंय। सरपंच साहेब जे पण कार्यकर्ते असतील त्यांनी ठरवलं की आपल्या गावात रविकिरण महाराजांना आणायचे, रविकिरण महाराजांना आपल्याला ऐकायचे।
लग्न संबंध जरी जुळवायचे असले तरी मध्यस्थ कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. सख्या मामाची जरी मुलगी असली तरी मध्ये कोणीतरी विषय टाकणारा असल्याशिवाय अजिबात जमत नाही. तसं आपल्या गावातल्या सगळ्या तरुण भावांना वाटत होतं की रविकिरण महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे, पण सांगेन कोण? कारण जो बोलीन तो भांडा घशीन. मग माझे जीवा भावाचे माझे अंतकरणापासून तेही माझ्यावर तितकं प्रेम करतात भावासारखे, आणि मी सुद्धा करतो. आमचे ज्ञानदादांना सांगितलं, तुमच्या सर्वांचे नाना भाऊ वरखेडीकर, त्यांना सांगितलं की रविकिरण महाराजांचा कार्यक्रम आम्हाला ठेवायचा आहे. म्हणले काही करा, महाराजांची तारीख घ्या. खरं तर मला इतका आनंद वाटतो ना, आपल्याच परिसरातले लोक जेव्हा माझ्या कीर्तनाला गाड्या करू करू येतात ना, याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय असू शकतो? पर सांगू का, हा बेनिफिट तेव्हा भेटतो बरं का, दुसऱ्या पोऱ्यानं लगीन जमणं ना, आपण नाचिले हो बँडमा, खेळ नाही करू. बो बापरे, यान पोऱ्यानं कसं काय वेगळे मना तशात राही घ्या. तू इथला जडशी ना, तू अजून 2-3 वरीस पडेल राही. विठ्ठल विठ्ठल लोकेशले दुसऱ्यानं सुखच सैन होत नाही. हा तेवढं बरं बा, आपला परिसर मग कोणीच नाही किडा पाडणारा तसा. त्यानं कीर्तनशी ओ बापरे, त्याला तारीख दिली का ब मी जेलमाय सुटी येलशी का ब तुम्हाला बिगर नावर कराना वावरे की टाकत मी. लोकेशले बोलता खार हो नको त्या गोष्टीच ना. आणि सांगू का तुम्हाला, दुसऱ्याची पाय कापून आपली उंची कधी वाढत नाही दादा, स्वतःची घमंड करायची. विठ्ठल विठ्ठल ठिकाणी हेच वातावरण झालेलं आहे. मला माहिती आहे मी खूप मोठा ज्ञानी नाही आहे, खूप मोठा महात्मा नाही आहे, पण रविकिरण महाराजांना मोठा करणारा हा समाज आहे. खरं पहिले तर लोक असा विचार करेल, ज्ञानदादा मन तारीख जर आहे ना, बाकी ना महाराज पहिले कट कर देत, बरोबर कीर्तन नाही करस तो. ज्यासने माल देखील नाही त्या ब्यास सांग देत. आता लोक त्यासले सांगताच रविकिरण महाराज होईन त्या सप्ताहाने यादी भर नाही ते यादी जमा कर दे. मग त्या फोन करता, नाही बाबा एवढी तारीख लिहा ना. मग आपण बी असं जखमवर काय बाय फार मीठ चोयानं लिहिलेस, पण मला पक्क माहीत राहायचं मनात दुश्मन होता बास. विठ्ठल विठ्ठल ना, अजून त्या आडमुल्लान टाकाय राहणार माझ वावर अख्खा राहायचे. सांगतो तुम्हाला, लहानपण देगा देवा मंगी साखरेचा रवा. तुम्ही जेवढी नम्रता धारण करशाल ना, तितका भगवंताच्या नजदीक जातो माणूस. आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायचं शिकलात तर त्याच्या इतका मोठा कोणीच नाही. माणूस वयानं मोठा झाला म्हणून तो मोठा झाला का? अजिबात नाही. त्याच्या विचारांची उंची मोठी असली पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो, विचारांची उंची मोठी असली पाहिजे. कोण गरीब ना पोऱ्यानं जर कधी नुसती गाय लिहिली नाही ना, 20-25 हजारनी तुम्हाला 50 करोड बंगला होई, पण गाय लेणारनी जोडी जायच नाही. एकच सांगा, काय काय ना भाऊ, गरीब ना पोऱ्या तू 25 हजारनी गाय लिटा की त्याला इथलं समाधान वाटस ना. काय भाऊ तुमले तो काय 5-4 हजार रुपये किद्रावत नाही दे भाऊ गाय ना पैसा, पण त्याला एक समाधान वाटतं. आणि तशीच अपेक्षा मला पण आहे बा, मोठ्यांनी फक्त पाठीवर हात फिरवावा आणि शाबासकीची थाप मारावी हीच अपेक्षा असते. पण ती काही ठिकाणी आडेबडा घर नाही तर काही ठिकाणी जुना लोकेशनात म्हणी खऱ्यात खोटात काय मोठा तिथला खोटा बो. नुसता वयले मोठा राहणार नाही, त्यासनं जर विचार मोठा नाही तर त्या मोठा काय काम नाहीत. पण इथं आल्याच्यानंतर समाधान वाटते बा. सगळे लोक आपले जीवाभावाचे हो कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी. धुळेकर क्या बात आहे. हां, आमचे राजूबाबांना काय घेणं देणं नाही बरं. हां, कोण का कीर्तन आहे ना भाऊ, बलायली न वकाऊ ना निंदा नाही, खुरपेली लिसू कपाशी याचा नाही, खोयलं इसू, एकदम साधा कारभार. आणि इकडे आमचे पेटी मास्तर नारायण आबांची पेटी वाजवणं गोड आहे, स्वभाव पण गोड आहे आबांचा. आणि इकडे अजून आमचे सगळ्यांचे लाडके असणारे आमचे रामभाऊ रामादादा. हां, रामादादा मिस्त्री वणीचे पखवाज वादक. क्या बात आहे. कल्पेश महाराज मिस्त्री भारी पखवाज वादक आहात. पहिले तर प्रश्न मला पखवाज वादक आणि 2 गायनाचार्य तरी चांगला पाहिजे. आम्हाला रामाप्पन त्यासले देख, आम्हाला मिस्त्री महाराज असले देख. मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटतोय का?
पहिल्यांदाच भेटतोय ना. पहिला मग या दोन गायना चार्यच ना ते प्रश्न सुटी घेता. पेटी मास्तरना बी प्रश्न सुटी घेता. पण आता वाजणार काय करीन भाऊ. हां वाजणार बी चांगला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, काही काही ठिकाणी अशा शेर पावशेर शेर पावशेर असं भेट जातं का. मग आमले सुधरत नाही काय करू असं. आणि ते बाहेर ऐकणारले नाही समजा सामना घरमा काय दांगडो होईल असं. पण इथं सगळं वातावरण चांगलं आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे. कीर्तनासाठी उपस्थित बरीच बाहेरगावाहून मंडळी आलेली आहे. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. यूट्यूबचे मालक दोघंही लोक माझेच आहेत. म्हणजे माझं म्हणलं की मला माझं म्हणायला आवडतं. तुम्ही म्हणशान महाराज ना जेतो महाराज पुरा कमाई राही ना चॅनलवर बी पैसा बी या माल नाही देतच बरं या. घरचेच आहेत म्हणजे माझे भाऊच आहेत. मोरण्याचे आमचे विजू भैया आहेत. इकडे आमचे मुंगशाचे यश भैया आहेत. साऊंड सिस्टीम छान आहे. कीर्तनासाठी उपस्थित अजून आमचे बऱ्याच लांबून आलेले आकलाडून आमचे मनोज दादा आहेत. आमचे वरखेडीची बरीच मंडळी आलेली आहे. अजून तुमच्या गावाजवळचे आमचे कैलास दादा आहेत. माझ्या रथाचे सारथी योगेश भाऊ आहेत. दादा असतातच माझ्या कीर्तनाला. मला नाव सांगा ना तुमचं. विकास दादा. हां विकास दादा आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतिकन सगळ्यांच्या जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील अशा ज्ञानी महात्म्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबांचा कोण नाथ बाबा. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. काय राहिलं का. अर्थात त्यांनी मला सांगितलं पण नाही कोणाचं नाव घ्या असं. पण मी माझ्याकडनं असं सांगेल सर्वांना, जर तुम्ही मला सांगण्याचा अधिकार दिलेला आहे तर मग मी बोलतो माझ्या तुम्ही दिलेल्या अधिकाराप्रमाणे. इथं कीर्तनकाराने किंवा कोणीतरी आपलं नाव काढावं म्हणून आपण करतोय अजिबात खोटं आहे. करायचंच नाही ते काम. नाव निघाल पाहिजे व मनीषन पावती फाडल्या कधीच करायचं नाही. कारण एका ठिकाणी ना मी कीर्तनातून सांगतो आला विषय की गुरुजी आपले धुळ्याचेच आहेत ना गुरुजी पण गावात. हां बाळापूरचे. तर नारद महर्षी प्रभू रामचंद्रांकडे गेले. प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू तुमच्या भक्तांची यादी द्या म्हणले. प्रभू रामचंद्रांनी भक्तांची यादी काढून दिली. नारद महर्षींनी यादी वाचायला सुरुवात केली. पहिल्यापासून शेवटपर्यंत यादी वाचून काढली. पहिलं नाव होतं नारद महर्षींचं. पण शेवटचं सुद्धा नाव न होतं की हनुमंतरायांचं. महर्षींचा स्वभाव आहे कळ लावणं. ती यादी घेऊन गेले आणि मारुतीराय हनुमंतरायांना सांगितलं बोले हनुमंतराय भक्तांच्या यादीमधलं पहिलं नाव आपलं शेवटचं सुद्धा तुमचं नाव नाही. या हनुमंतरायांनी सांगितलं यादी दाखवा म्हणले. भक्तांची यादी नाही घ्या सरकून घ्या सरकून हो अशा देखा मनीषनी काय येत ना पण येतच बुवा तुम्ही. रवी किरण महाराजांचं कीर्तन आहे म्हणून येतात. त्याच्यापेक्षा मी असं सांगेल दादा ज्याचा पुण्याचा साठा वाढला तोच कीर्तनात येऊन बसतो. हे तर नुसतं निमित्त आहे रवी किरण महाराज. तुमचा पुण्याचा साठा वाढला तर तुम्ही इथं येऊन बसलेत, नाही तर ते एवढं सोपं नाही. हनुमंतरायांना सांगितलं नारद महर्षींना महर्षी तुमच्या भक्तांची यादी दाखवा म्हणले. मग यादी दाखवली. पहिल्यापासून पूर्ण यादी वाचू काढली. पर हनुमंतरायांचं नाव येत नाही. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. पर कुठंतरी शंका होती की भगवंतानं खरंच यादी दिली या का महर्षींचा स्वभाव कळ लावण्या. प्रभूंकडे गेले हनुमंतराय. प्रभूंना सांगितलं प्रभू रामचंद्रांना की प्रभू तुमच्या भक्तांची यादी दाखवा म्हणले. तीच यादी काढून दिली. पूर्ण यादी वाचून काढली पण तिथं हनुमंतरायांचं नाव नाही. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंतराय तुमच्या डोळ्यात अश्रू काहून रडायलेत म्हणले. देवा मला हा पण अभिमान नाही की मी खूप मोठा भक्त आहे, पण पहिलं जाऊ द्या शेवटचं सुद्धा नाव नाही माझं तुमच्या यादीमध्ये. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंतरायांना हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर विशेष भक्तांच्या यादीत आहे नाही का. म्हणून लोकांच्या यादीत नाव लोकांच्या नजरेपुढे नाव येण्यापेक्षा जगाच्या मालकाच्या नजरेत नाव असलं पाहिजे. कधीही चांगलं असतंय. हे विठ्ठल विठ्ठल नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं.
गावात जर का बिनविरोध सरपंच झाला, थोडक्यात सांगायलो बरं, मला राजकारणाशी काही एक संबंध नाही, राजकारण मला समजत बी नाही, मला बराच कीर्तनच मला सांगणार आज की शिंदे गटना कोणता आणि ठाकरे गटना कोणता मला काहीच समजत नाही, पर सत्यता मांडायला मला आवडते आणि उदाहरण द्यायला आवडतं। गावात जर का बिनविरोध सरपंच करायचं म्हणलं, सरपंच बिनविरोध होतो, पण ते सगळ्यांना मान्य असतं का? सांगायला बिनविरोध, पर जेव्हा निवड झाल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी गावात राहून मारा, 2-4% लोक राहत असत, मला ते पटे नाही रे, पण आप्पानीच गोटा करा, मी ते होऊ देतो नाही त्याले। सांगायला बिनविरोध सरपंच आहे, पण बिनविरोध आहे का? कोणीतरी विरोधक आहे, म्हणजे भूतलावर असा एकही व्यक्ती नाही की त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणेल। मला दाखवा ना एखादा माणूस त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणतं, अजिबात नाही। नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं, एका यवनानं परीक्षा घेतली नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून, नाथबाबांच्या अंगावर थुंकलं, किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकले नाथबाबावर, पण माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं। जायचे स्नान करून यायचे, हा यवन थुंकायचा, जायचे पुन्हा स्नान करायचे, असं 108 वेळाच घडलं, पण नाथबाबांनी 108 वेळामध्ये एकदा सुद्धा वरती नाही बघितलं। यांना म्हणावं शांती ब्रह्म, यांना म्हणावं संत। साधू आणि संत त्यांचे विचारच तसे असतात। एका ठिकाणी रामकृष्ण परमहंस नदीच्या काठी थांबलेले आणि एक विंचू वाहत होता। स्वामींना असं वाटलं विंचू वाहतोय, साधूचा स्वभाव दया करणे, विंचू वाचवायचा म्हणले मला। स्वामींनी तो पाण्यात वाहणारा विंचू वाचवण्यासाठी पाण्यात हात घातला, विंचू वर काढला। जोपर्यंत पाण्याचा सहारा होता तोपर्यंत विंचू बसला, पण हातातलं पाणी सगळं संपून गेलं आणि फक्त विंचूच होता। त्याच्या लक्षात आलं की आपल्याला कोणाचा तरी सहारा भेटला, त्याने लगेच डंक मारली। डंक मारल्याबरोबर विजा व्हायला लागल्या, स्वामींनी पुन्हा विंचू सोडला पाण्यात, अजून वाहायला लागला। पर स्वामी म्हणतात आपल्या समोर जीव जातोय, आपण मरू द्यायचं नाही। पुन्हा पडत पडत गेले, पुन्हा तो पाण्यातला विंचू वाचवायला लागले। पर त्या विंचुवानं तसंच केलं, पुन्हा पाण्यातून थोडा बाहेर निघाला ना, हाताचा सहारा लागला, पुन्हा डंक मारली, पुन्हा विंचू खाली पडला पाण्यात। एक साधारण व्यक्ती बघत होता, त्यानं सांगितलं स्वामींना, का हो गुरुजी, तो विंचू तुम्हाला डंक मारतोय, तो तुम्हाला डंक मारतोय, तुम्ही त्याला वाचवताय, त्याला कुठं कळतंय तुम्ही त्याला वाचवताय? तो त्याचा स्वभाव टाकत नाही, तो तुम्हाला डंक मारतोच आहे ना, मरू द्या ना त्याला। स्वामींनी सांगितलं, भैया विंचवाचा स्वभाव डंक मारणे आणि साधूचा स्वभाव दया करणे। जर विंचू त्याचा स्वभाव टाकत नाही तर मी माझा दया करणं हा स्वभाव का टाकायचं, याला म्हणावं साधू। आणि त्याप्रमाणे नाथबाबा सुद्धा एवढे शांत, पण लोकांच्या पोटात दुखत होतं। एकानं परीक्षा घेतली, मी पहिले नाथबाबा सांगतो मगच अभंगाकडे वळतो। हो, नाथबाबांची परीक्षा घ्यायचं म्हणले, एकानं गावात विळा उचलला, म्हणले नाथबाबांचं हे पद मी खोटं ठरवतो। मग काय केलं, हो, पायात चप्पल सकट घरात शिरला, नाथबाबांच्या पायात चप्पल सकट घरात शिरला। हो, आसन होतं, आसनावर नाही, वरती जाऊन बसला। नाथबाबांना राग आला पाहिजे, तरी नाथबाबांना राग येत नाही, काय करावं? नाथबाबांना तरी राग येत नाही, काय करावं विचार करत होता, तोपर्यंत नाथबाबांना पत्नीला आवाज दिला। नाथबाबांच्या पत्नींचं नाव काय होतं? महिला माता। महाराज मंडळी कोण बोलू नका, महिला माता तुम्ही सांगा, नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? ए पुरी, ए लेका, अरे गप्प बसा ना। नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो? हा, कोण जाण भाऊ, आमले माहिती राहतात, तुला कसाल बोलावतो भाऊ? नाथबाबांच्या पत्नीचं नाव होतं गिरजाई। नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, गिरजे, आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं अतिथी देवो भव। आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं अतिथी देवो भव। आलेल्या पाहुण्याचा आपण आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे। जर तो चहाचा वेळेस आला असेल त्याला चहा पाजा, नाश्त्याच्या वेळेस आला असेल नाश्ता करवा, जेवणाच्या वेळेस आला असेल त्याला जेवण विचारा, आणि तुमची तेवढी ऐपत नसेल तर कमीत कमी पाण्याचा ग्लास तरी त्याला दाखवा, कारण अतिथी हा भगवंताच्या रूपात आलेला आहे। अतिथी देवो भव, नाही का? आपल्याकडे आलेला अतिथी म्हणजे भगवंत असतो, पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार असला पाहिजे, बरोबर आहे ना? अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे। एक दिन ना पाहुणा, दुसरा दिन राही गया तरी बी त्याला पाहुणचार भेटस, तिसरा दिन निघ जायला पाहिजे, त्याला अतिथी म्हणतास। एक भाऊ डायरेक्ट बॅग भरलाय ना, व्याईन गावले, का व्याई आता कथा काय नाही म्हणे, आता कपाशा बी उलगी घ्यात, कामधंदा बी नाही,
8-15 दिन राहो वाव्या इकडे हो 8-15 दिन हाव नेतातील पण आणि काय शे आपला जुना लोकेशनी म्हण होती पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै आणि तिसरा दिनले जर राईस घ्या तिथून लाच कती गई काहीतरी दवाखान्याचं काम आहे वैद्याकडे काम आहे काहीतरी अडचण आहे म्हणून तुम्ही 15 दिवस राहिलात काही अडचण नाही पण कारण नसताना घरचीत नाही लाग राहील तर म्हणे निघू 15 दिन वायबारपणा जाव बरोबर आहे ना पाहुणासुद्धा समजदार असला पाहिजे असाच एक पाहुणा एक ठिकाणी घ्या पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन 4 दिन हो घ्यात बाई नवराल म्हणे अहो कितला दिन राहीन म्हणे अरे कितला दिन राजनी काय मी त्याला जाय बी कसं काय म्हणू मला नका सांगा म्हणे याला पटकन काढाय रोज रोज काय लाई दिना म्हणे दांगडो तो म्हणे मी त्याला काही बोलत नाही म्हणे पण मला एक आयडिया सुचेले म्हणे काय किचन रूममा गादी टाकी ठेव आणि तू नुसता भांडा उपट म्हणे किचन रूममा गादी टाकी ती गडीन गडी आणि बहिणीने थोडा भांडा उपटात अहो पाहुणांजोडे त्याने उठीशनी घ्या काठी लईशनी गादील दना आणे गादीवर मारे काठी आणि बहिणी त्या कोपराल को काय ओ माय नका ना बस करा ना मर जाजू ना हाव गादील मारेन बहीण दुसरा कोपराला आराया मारे पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसणं भुयास ना नवरा बायकोना पाहुणा घरना बाहेर पै घ्या भाऊ ना बाहेर देखस पाहुणाना काय पत्ता नाही बाईल म्हणे देख कसं खोटं खोटं मार म्हणे मी पाहुणा पै घ्या बाई म्हणे आना माय मी बी कसं खोटं खोटं रडणू म्हणे पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं बय बय जायला नाटक कर म्हणे या सा नेता तेल पाहुणा काय काम नाही अतिथी देव भाऊ गिरजे अतिथी आलाय ना त्याला काहीतरी जेव घाल आता गिरजाईने स्वयंपाक लावला स्वयंपाक वगैरे लावल्याच्या नंतर जेवायला बसवलं आसन वगैरे टाकलं नाथबाबा बसलेत त्या अतिथीलाही आसन टाकलेलं आहे अतिथी जेवायला बसला हात धुवून पर त्याच्या लक्षात आला आपण इथं जेवायला नव्हतो आलेलो इथं तर आपण नाथबाबांना रागा नाही आलतो इथं तर आपल्याला जेवण भेटतंय काय करावं पण जर काही इथं आपण नम्रता धारण केली जेवण करून निघून गेलो तर लोक काय म्हणतील तू तले भूषांमध्ये गेलता ना लोकांना काय उत्तर द्यायचं काय तोंड द्यायचं गिरजाई जेव वाढत होती शांत बसा ना बहिणी वाढत होती नाथबाबा आणि तो अतिथी जेवायला बसलेला त्याच्या लक्षात आलं की आपल्याला नाथबाबांना राग आणूनच दाखवायचा तो जेवता जेवताना उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला एवढ्यासाठी की नाथबाबांना राग आला पाहिजे आता बसलेले श्रोतेगण तुम्हाला विचारतो मी आपल्या घरी जर एखाद्या अतिथीला जेवणाला बोलवलं जेवण करता करता तो माणूस उठणार ना आपली बायकोन पाठवर बशी घ्या कसं काय वातावरण राहील हां आपण एक बुकामा मुक्का कर दिसूत म्हणतं पर नाथबाबांनी गिरजाईला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसल्या लेकरू तुझ्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस म्हणले लेकरू पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस नाथबाबा जेवढे शांत होते ना दादा तेवढीच पत्नी सुद्धा समजदार होती बरं नाथबाबांच्या पत्नीनं सांगितलं नाथबाबांना काळजी करू नका स्वामी धनी काळजी करू नका लहान लहान लेकरं वागवायची सवय आहे म्हणले मी मायाईनं लेकराला पडू देत नाही हे विचार त्या मायचे होते म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं माणसाशिवाय बाईशिवाय माणसानं शहाणपण चालत नाही बाईशिवाय माणूसनी इज्जत वाढत बरोबर आहे ना आबासाहेब बाईशिवाय माणूसनी इज्जत नाही बरोबर आहे ना पण बाकी ना बोलता 150 आता ऐकिले येतच नाही बाईशे मनीषने आपली इज्जत आहे सांगस कसं ते तुमले जर चौकमा 4 मित्र भेटी घ्यात नाही चौक माहीन फोन कर द्या बाईले मन सांगे मित्र इराणात म्हणा जुना गैरा दिन नंतर भेटेलेत खूप दिवस नंतर भेटेलेत आम्ही घरी राहणू चहा बी बनाव बरं का मित्र येवान पहिले बाईनी चहा पाणीनी व्यवस्था करी ठेवायला पाहिजे चहा होतात लगे विचारायला पाहिजे शब्दभर नाही काही पोहे बे बनव का नाश्ता बिष्टा बनव का त्या 4 मित्र 40 ठिकाणी चर्चा करतात आप्पांकडे गो बाई काही भारी भेटेले होत्या जो आणले अरे आमना जावान पहिले चहा तयार होती लगेच नाश्ता विचाराय ती बिचारी भलती माऊली भारी भेट जायला शेवू हाय तुमनी इज्जत वाढणी कोणामुळे बाईमुळे आज तीच जागावर एखादा मित्राले दुसरा मित्र किंवा महाराज मंडळी भेटणार 2-4 आमना महाराज मंडळी भेटणार नाही भाऊन चौक माही फोन करा नाही या महाराज येलेत आपला गावाला कीर्तनले यासले चाले लई रायनो मी तताईन बाईनी सांगू कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी जाओ यान घर मा अख्खा कुंदा माते लेऊ माणसाची इज्जत वाढते ते बायकोमुळं बरोबर आहे की नाही बाईचा सपोर्ट असेल तरच माणसाचं शहाणपण आहे नाही तर अजिबात जमत नाही
म्हणून नाथबाबा शांत होते ना, त्याच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा तेवढी शांत होती, म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. हो, पत्नीशिवाय पतीला अजिबात इज्जत नाही आहे. बरोबर आहे ना माया? हो, खरं आहे का नाही? हो, तुमनी बाजू मी जी आहे ती खरी मांडीच असू, जे खरं आहे ते बी सांगित असू, आणि जे खरं आहे ना ते बी सांगित असू. तिथला करतात येलेत रे बाजानो आम्ही. आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना समजावत असताना, साधकांना समजावत असताना समजावत होते. साधकांचा प्रश्न, नाथ बाबा भगवंताच्या जवळ जायचंय, भगवंताच्या नजदीक जायचंय, तर काय करावं लागेल हो? भगवंताच्या जर जवळ जायचं असेल तर भगवंताला आवडणारा प्रकार तुम्हाला करावा लागेल. मग साधकांनी विचारलं भगवंताला काय आवडतंय? भगवंताला काय आवडतं असं विचारल्याच्या नंतर नाथबाबा सांगतात भगवंताला आवडणारा प्रकार, पहिला प्रकार काय आहे? नाथबाबा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, साधकांना नाथबाबा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग कोणचा? नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार जर केला तर भगवंताला आवडतो. मग साधकांचा प्रश्न, नाथबाबा जर रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते असा एखादा भक्त दाखवा ना. हजारोच्या संख्येने भक्त होते, हजारोच्या संख्येने भक्त आहेत, पण मला नेहमी सांगायला आवडते ती म्हणजे भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरीमाय. बाकीचे लोक लय जातीपाती बघतात बरं का, बाकी नसले पुळकारात जात ना, त्या का नामनापेक्षा हलकी जात नाहीतच. मी कान त्यान घरनं पाणी पित नाही, मालकान त्यात चालतात नाही. आम्ही पाटीलच येत पण त्याच नापेक्षा वरनाश येत आम्ही. आम्ही कानी महाजन आहेत पण त्याचा रामनापेक्षा हलकाच येतच. आम्ही राजपूत येत पण आम्ही दुसरा शेत त्या दुसरा शेतच. हाय हलकं भारी वालासनी म्हणा भगवानने अशी जिरायले ना, मला त्यानगरनं पाणी चालत नाही, त्या आमनातीन हलकाच येतच अशी जिरायले ना. आता चांगला चांगला कोणती बी जातनी पोर करलंय राहणार, मालकाने त्याच ना घरनं पाणी चालत नाही. आता ती रांधीन कावाडी काय गुच्चूप नाकमामूट गालीश नाही, चालत नाही याले, चालत नाही वालाच नाही, जिराई का नाही म्हणा भगवाननी. हां बाकी जे लोक चांगले आहेत ते त्यांना काय घेणं देणं नाही आहे, पण जे जातीपाती बघत होते त्यांची जिरवले. आणि माझं वारकरी संप्रदाय जातीपातीला अजिबात किंमत देत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. जर का जातीनं ब्राह्मण असेल, जातीनं ब्राह्मण आहे आणि तो जर अभक्त असेल तर त्याच्या जातीला काही चटवायचं नाही, पेटवायचं नाही. कारण माझे तुकोबराय सांगतात ना, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली. मधला शब्द बोलण्याचा माझा अधिकार नाही म्हणून बोलत नाही. जातीनं ब्राह्मण आहे आणि तो जर अभक्त असेल तर शिवी घातली तुकोबरायांनी. आणि जर का चांबारा जर वैष्णव असेल, गड्यात माळ असेल तर त्याच्या मायला धन्यता देतात माझे संत. कारण इथं जातीला किंमत नाही आहे, इथं जातीला किंमत नाही आहे. गड्यात माड आहे ना, त्याच्यापेक्षा मोठ्या जातीचा कोणताच नाही. तुम्ही स्वतः मोठी जात ना म्हणता होती, कडबन मटण खात होती, शेटांनी का मोठी जात? हा अजिबात नाही. वैष्णव गड्यात माड पाहिजे. भिल्ल समाजामध्ये शबरी माता जन्माला आली. शबरी मातेचं पूर्वचरित्र सांगायला आवडतं मला. शबरी कोण होती माहिती आहे का? मागच्या जन्मामध्ये एक राजाची राणी होती. राजाची राणी होती शबरी. पण नाशिकचा कुंभमेळा लागला. कुंभमेळा लागल्याच्या नंतर पतिदेवाला सांगितलं राजांना, म्हणले मला की नाही साधू संतांचा कुंभमेळा लागलाय, साधू संतांचं दर्शन घ्यायचे. राजा म्हणला जर साधू संतांचं दर्शन घ्यायचं असेल, तू काय साधारण बाई नाही आहे, तू राणी आहे. आणि तुला जर का महलामधनं बाहेर निघायचं असेल तर तुला पालखीमध्ये बसवावं लागेल. आणि तुझा चेहरा सहज कोणाला दिसायला नको, कारण तू राजाची राणी आहे, म्हणून तुला घोंगट घ्यावा लागेल. कितला घोंगट? मग एवढा. ती आपली परंपरा आहे बरं का. भले इथला घोंगट नका, इथला घोंगटमुळे बी नुकसान व्हायचे, पण कमीत कमी डोकावर तरी पदर टाकले हो बहिणीसोबत.
थाकल्यानं काय फरक पडेल होईन ते. जर डोक्यावर पदर देखील सर्व बहिणीच ना आबासाहेब डोक्यावर पदर आहे ना एवढी भारी दिसते माझी माय. ज्या बाईच्या डोक्यावर पदर आहे असं वाटस ना जाईन डायरेक्ट आई मायना पायमाना चप्पल काढून मंदिर बांध टाकून पायच नाही पूजा करू भो चप्पलच नाही. डोक्यावर पदर राही नका बाईनं. बिन पदरनी बाई चुरेड दिकच माले. डोक्यावर पदरनी बाई कितली खुलस. हा पुरी येत मनीषी काय नाही बा. पण ज्या बाईच ना लग्न बी जायला त्याशी डोक्यावर पदर टाकलो 2-2, 3-3 हजारने साड्या नेसतीस बाया. प्युअर येडापणा धरली याच्यावर. 2-2, 3-3 हजारने साड्या काय काय लग्नेस मग 5-5, 7-7 हजारने साड्या नेसतीस. पलोने तिरपा खोशिले ती पदर आणि 75 फडकं गुंडाई फिरतीस. हुशार म्हणशात का या बहिणीसले. हां 1000-2000 साडी शे ती साडी ना संगेच पदर बी ना तो शिलगायले हो डोकावर. तो पदर तिरपा कोस 75 फडकं गुंडाईन फिरा. येडी नाही ते काय. विठ्ठल विठ्ठल.